विद्यार्थी मित्रांनो, मॉक टेस्ट तर देताय, पण स्कोर एक्स्पेक्टेड पेक्षा खूप कमी येतोय, बरोबर? तर या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन असेल, तर ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. स्कोर कमी येतो याचा अर्थ काय? कमी स्कोर कशाला मानायचा? विदाऊट गेस जर तुमचा स्कोर हा जर 70च्या आतमध्ये येत असेल, तर तो थोडासा तुमच्यासाठी काय रेड अलर्ट आहे. जर तुमचा स्कोर 70च्या वर जर येत असेल, समजा 80 येत असेल, 90 येत असेल, 100, 120, 130 हा जर येत असेल, तर ठीक आहे तुम्ही एका चांगल्या झोनमध्ये आहात. पण जर 70च्या कमी जर तुमचा स्कोर येत असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा पाहायलाच गेला पाहिजे. मी काय सांगणार आहे तुम्हाला, काय अशा मिस्टेक की ज्या कॉमन मुलं करतात किंवा पेपरकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन असतो, तर तो आपल्याला कुठेतरी चेंज करायची गरज आहे. क्वेशन जर आपण पाहिला, आपण ट्रॅपमध्ये फसतो. बऱ्याच वेळेस पेपर सेटर ट्रॅप बनवतात, की त्या ट्रॅपमध्ये मुलं फसावेत म्हणून. म्हणजे स्कोर कमी व्हावा म्हणून यासाठी. पण तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचंय, आपल्या मिस्टेकवर काम करायचंय. मग या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. त्याचसोबत अजून एक महत्त्वाचं काम करायचंय ते म्हणजे तुमचा किती स्कोर येतोय हा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. म्हणजे काय होईल आपल्याला एक अंदाज लागून जाईल, की बाकीच्या मुलांचा स्कोर किती येतोय किंवा कशा पद्धतीने कॉम्पिटिशन आहे आणि तुमचा खरा स्कोर जो येतोय ना तोच कमेंटमध्ये तुम्ही सांगा. बरं कमेंट केली आहे? ओके चला आता व्हिडिओ मी स्टार्ट करतो. पहिली गोष्ट म्हणजे काय मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, की इज इट युअर सिलेबस कंप्लीटेड ॲट लीस्ट किती? मोर दॅन हाल्फ. तुमचा जर अर्ध्यापेक्षा जास्त सिलेबस जर कंप्लीट झाला असेल ना, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. पण जर तुमचा सिलेबस कंप्लीट नसेल झाला किंवा झिरो स्टडीवर तुम्ही असाल, तर ऑब्व्हियस आहे की मॉक टेस्टमध्ये स्कोर हा तुमचा कमीच असणार आहे. बरोबर आहे ना? समजा तुम्हाला जर काहीच येत नसणार आहे, समजा 1-2 चॅप्टर्स तुम्ही जर केलेले असणार आहेत आणि मग तुम्ही एक्स्पेक्ट करताय की मॉक टेस्टमध्ये माझा स्कोर कसा वाढवायचा? ठीक आहे, ते पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण टेस्ट तर आता द्यावेच लागणार आहेत. झिरो स्टडी जरी असलं तरी टेस्ट द्यायच्यातच. टेस्टमधनंच आपल्याला शिकायचं आहे. तुमचा 100% जरी झालेला असेल तरी तुम्हाला टेस्टच द्यायच्यात. पण जर तुमचा स्कोर हा हाल्फपेक्षा कमी असेल, तर ऑब्व्हियसली स्कोर हा कमी होणार आहे. बरोबर? पण जर तुमचा समजा सिलेबस हाल्फपेक्षाही जास्त होतोय, तरी सुद्धा समजा तुमचा स्कोर कमी येत असेल, तर काहीतरी अशा मिस्टेक आहेत, ज्या तुम्ही करतायत आणि त्याच आपल्याला काय करायचंय, रिपीट करायच्या नाहीत. ठीक आहे? चला पाहूया नक्की कोणकोणत्या मिस्टेक आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या काही सिली मिस्टेक असतात. सिली मिस्टेक म्हणजे काय? एकदम छोटाल्या मिस्टेक, जे आपल्याला नंतर ना त्याचा रिग्रेट होतो. टेस्ट दिल्यानंतर क्वेशन सबमिट केल्यानंतर, "अरे, हे तर इथं होतं, हे तर मला येत होतं." बरोबर? या पद्धतीचे उद्गार आपल्या तोंडातून निघतात, की हे इतका सोपा क्वेशन होता, माझ्याकडनं चुकलाच कसा? प्रत्येकाच्या बाबतीत हे होतं. इव्हन टॉपरच्या बाबतीत सुद्धा या सिली मिस्टेक होतात. त्याच्यामुळे इथं घाबरायचं काम नाही. सिली मिस्टेक होणारच आहेत. सीईटीमध्ये सुद्धा होणार आहेत. पण त्या कमी कशा करायच्या हे आपल्या हातात असणार आहे. मग कमी कशा करायच्या, की थोडंसं तुमचं मन शांत ठेवायचं टेस्ट देत असताना. टेस्ट देत असताना तुम्ही असा विचार करायचा, की पुढचे जे 3 तास आहेत, तर मला एका जागेवर बसायचं आणि हे पर्टिक्युलर काम मला सॉल्व्ह करायचं आहे. मग त्या टेस्टमध्ये कोणती नोटिफिकेशन आली, काही गोष्टी जर आल्या, तर ते आपल्याला बिलकुल त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाहीये. त्याचबरोबर प्रश्नामध्ये समजा जे काही विचारलं असेल, तर ते एकदा समजून घ्यायचं. प्रश्नाचा मर्म म्हणजे सेंट्रल आयडिया आपण जी म्हणतो, ते आपल्याला समजून घ्यायचं. काय विचारलंय? आणि त्याच्यानंतरनं कोणता ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला इथे यूज होईल. त्याच्यानंतरनं आणखीन कोणत्या गोष्टी युनिट्स असतील, डायमेन्शन्स असतील किंवा फॉर्म्युला जो असेल, तर या गोष्टी परफेक्ट आपल्याला करून ठेवायच्यात. जेणेकरून काय होईल, की असं सिली मिस्टेक किंवा कॅल्क्युलेशन मिस्टेक होणार नाहीत. बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम येतो, की कॅल्क्युलेशन मिस्टेक पण त्यांच्याकडनं होत आहेत. बरोबर आहे. मग त्यासाठी काय करायचं आपण, थोडी कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करायची आहे. बरोबर? जे आपले काही स्टँडर्ड कॅल्क्युलेशन असतात बघा, केमिस्ट्रीमध्ये भरपूर सारे असे स्टँडर्ड कॅल्क्युलेशन असतात. ते ऑलरेडी आपण थोडेसे लर्न करून ठेवायचे आहेत. बरोबर? मग त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, की क्वेशनचा एक अंदाज येऊन जातो, की याचा आन्सर काय असणार आहे. त्या रेंजमध्ये जर आपल्याला एखादा ऑप्शन सापडला, तर लगेच आपण हे करू शकतो. बरोबर? समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय गोष्ट आहे, की ती म्हणजे रीड क्वेशन केअरफुली. आपल्याला क्वेशनमध्ये अपिअर होत असताना समजा क्वेशन तुमच्या पुढे आला, तर व्यवस्थित एकदा वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मगच आन्सर टिक करायचं. बरेचसे जण काय करतात, घाई गडबड करतात. क्वेशन आला, हां, हा येतोय मला, मी मॉक टेस्टमध्ये याच्यामध्ये पाहिला होता, लगेच टिक करतात. पण त्याच्यामध्ये थोडीशी काही चेंजेस असतात. त्याच्यामुळे पूर्ण क्वेशन तुमचा रॉंग होतोय. त्याचबरोबर आणखीन काय गोष्ट, ती म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पॉइंट माझ्याकडनं ॲड करायचा राहिलाय, तो म्हणजे काय टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट. तर टाईम कसा मॅनेज करायचा आपल्याला? फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी आपल्याकडे 90 मिनिटं आहेत आणि मॅथ्ससाठी 90 मिनिटं आहेत. पण हे सेपरेट आहेत. बरोबर आहे? मग फिजिक्स आणि केमिस्ट्री आपल्याला 90 मिनिटात सोडवायचं आहे. किती क्वेशन्स आहेत? 100 क्वेशन. एका क्वेशनला 1 मिनिटाचं 1 मिनिटं सुद्धा व्यवस्थित वेळ मिळत नाहीये. मग त्यासाठी काय करायचंय? अगोदर केमिस्ट्री सोडवायला घ्यायचंय. केमिस्ट्री सोडवत असताना क्वेशन बघितला, असं वाटतंय तुम्हाला याच्यात आपला टाईम वेस्ट होणार आहे, लगेच स्किप करायचा. जो क्वेशन तुम्हाला फास्ट येतात, विथिन सेकंड तुम्ही डायरेक्ट आन्सर टिक करू शकता ना, असे क्वेशन्स 50 पैकी तुम्हाला आधी सोडवायचेत. मग केमिस्ट्रीमध्ये नाही म्हटलं तरी 25 तरी असे क्वेशन असतात, की जे तुम्हाला विथिन सेकंड सॉल्व्ह केले जाऊ शकतात. म्हणजे ते क्वेशन पाहिला
लगेच टिक केला, नेक्स्टवर गेला. इथं काय करायचं आपल्याला, इथे एक गोष्ट आपल्याला अव्हॉइड करायची ती म्हणजे टाईम कन्झम्पशन. म्हणजे काय, समजा समोरचे पहिला एखादा क्वेशन असेल पर्टिक्युलर, तुम्हाला वाटतं खूप टाईम जाणार आहे किंवा कॅल्क्युलेशन लगेच स्किप करून द्या. जे येतात ते अगोदर फर्स्ट जो कॉन्फिडन्स असतो आपल्याला, त्याच्यात तो कंप्लीट करून द्या. मग केमिस्ट्री झालं असतं. त्याच्यानंतर काय करायचंय, सेम फिजिक्ससाठी सुद्धा हेच करायचंय. अगोदर पहिला एक रॅपिड फायर आपला पहिला राउंड झाला, बरं. मग त्याच्यानंतर आपल्याला हळूवारपणे जो क्वेशन आपण स्किप केलाय किंवा मार्क ॲज अ रीड केलाय, तर त्या क्वेशनवर जायचंय, व्यवस्थित विचार करायचा आणि मग क्वेशन सोडवायचा आहे. आणि एखादा क्वेशन जर खूपच वेळ घेत असेल, तर त्याच्यावर वेळच घालवायचा नाहीये तुम्हाला सांगतो. वेळच घालवायची नाही, कारण तिथं जर आपण 5 मिनिटं घातली, तर बाकीच्या साइडच्या समजा 4 क्वेशनचे मिनिटं आपण तिथेही वेस्ट केलेत. बरोबर आहे. मग ते क्वेशन कोण अटेम्प्ट करणार? आणि असं नाही की ते क्वेशन तुम्हाला कमी मार्क देणार आहे, हा क्वेशन जास्त मार्क देणार आहे. असं पण काही नाही. दोन्ही पण सेम मार्क तुम्हाला देणार आहे. आपल्याला घेणं-देणं काय आहे, की मार्क्स मिळवण्याशी. बरोबर? कोणता अटेम्प्ट करून मिळवू किंवा कसा मिळवू. त्याच्यामुळे काय करायचंय, प्रॉपर एक टाईम मॅनेजमेंट करायचंय. मग हे कशासाठी झालं? फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. कंपल्सरी अगोदर केमिस्ट्रीचा सेक्शन तुम्हाला सोडवायचा आहे. नंतरनं फिजिक्स, पुन्हा केमिस्ट्रीचे जे राहिलेले क्वेशन्स आहेत आणि नंतरनं फिजिक्सचे जे राहिलेले क्वेशन्स आहेत, ते सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तेव्हा दोन्ही पेपरच्या मध्ये तुम्हाला ब्रेक नाहीये. डायरेक्टली तुमचं मॅथेमॅटिक्सचं सेक्शन ओपन होणार आहे. मग 5 मिनिटं असे शोधून ठेवायचे. 90 मिनिटामधले 5 मिनिटं बाजूला काढायचे. त्यात शांत बसायचंय. त्याच्यानंतरनं मॅथ्स. मॅथ्स सुरू केलं. सेम याच पद्धतीने पहिले जे क्वेशन्स येत आहेत, जे सोपे वाटतात ते करून टाकायचे आणि नंतरनं मार्क ॲज अ रीड केलेले क्वेशन्स तुम्ही करायला घ्यायचेत. मॅथ्समध्ये टाईमचा एवढा काही वांधा येणार नाही किंवा कारण टाईम आहे आपल्याकडे. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी टाईम मॅनेजमेंटची आपल्याला खूप गरज पडणार आहे. मग ही जर प्रॅक्टिस तुम्ही ॲज अ मॉक टेस्टला जर केली, तर इव्हन सीईटीच्या एक्झामला सुद्धा तुम्हाला त्याची खूप हेल्प होणार आहे. समजला पहिला पॉइंट? बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय पॉइंट आहे? तर नेक्स्ट पॉइंट आहे आयडेंटिफाय द पेपर सेटर ट्रॅप. म्हणजे पहा, मी जसं तुम्हाला सांगितलं, एखादा क्वेशन तुम्ही वाचलाय. तो क्वेशन वाचल्या-वाचल्या असं तुम्हाला वाटलं, की हे आन्सर आहे, तुम्ही टिक करून बसता. पण तो ट्रॅप असतो तुमच्यासाठी. बरेचसे मुलं तिथंच फसतात आणि हे कशासाठी असतं, की कॉम्पिटिशन इलिमिनेट करण्यासाठी ह्या गोष्टी पेपर सेटरला कराव्या लागतात. असे थोडेफार क्वेशन असतात, जास्त नाही, पण त्या ट्रॅपमध्ये आपल्याला फसायचं नाहीये. त्याच्यामुळे क्वेशन प्रॉपर वाचायचा. काय विचारलंय ते बघायचं. ऑप्शन इलिमिनेशन ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या थोड्याशा आपल्याला त्या थोड्याशा आपल्याला यूज करायच्यात. मग समजलं, ट्रॅप आयडेंटिफाय करायचा. इथं बऱ्याच वेळेस क्वेशन म्हणजे उत्तर चुकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. उत्तर दुसरं असतं आणि तुम्हाला असं दाखवलं जातं, की उत्तर हे. मग ते आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. बरं. त्याच्यानंतरनं काय फ्रॉम नाऊ आत्तापासून काय करायचंय, मॉक टेस्टमध्ये आपल्याला एमसीक्यू गेस करायला सुरुवात करायची. पहिले आपण काय करायचो, एमसीक्यूला समजा गेस नव्हतो करत. बरोबर आहे. पण आता कसं आहे, सीईटीला कमी दिवस उरलेत. बरोबर आहे. कमी दिवस उरलेत. मग गेसिंगची पण आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. असं नाही फक्त जेवढं येतंय तेवढं सोडवायचं आपल्याला. आता गेस करण्याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची. मग त्यासाठी काय? तर त्यासाठी मी व्हिडिओ तुम्हाला बनवणारच आहे. ज्याला आपण काय म्हणतो तुक्का स्ट्रॅटेजी. तुक्का स्ट्रॅटेजी येणार आहे आपल्या चॅनलवर. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुक्का स्ट्रॅटेजी म्हणजे थोडक्यात काय? अशा काही सायंटिफिक गोष्टी, की ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो, 4 ऑप्शन मधला करेक्ट कोणता ऑप्शन आहे, तर हा अंदाज लावून आपण ओळखू शकतो. मग कोणत्या-कोणत्या गोष्टी असतील? तर पहा, सगळ्यात पहिल्या कोणत्या गोष्टी आहेत? आउटलायर व्हॅल्यूज. म्हणजे समजा पहा ना, एक 7, 0.7, 0.77 असे 3 ऑप्शन आहेत आणि एक ऑप्शन डायरेक्ट तुम्हाला 49 दिलाय. कोणता बरोबर असेल? त्या तिन्हीपैकी कोणता तरी एक बरोबर असणार आहे. म्हणजे एक ऑप्शन तिथे एलिमिनेट झाला. त्याच्यानंतर आणखीन कोणत्या गोष्टी असतात, की काही असे क्वेशन्स असतात, की ज्याच्यामध्ये आपल्याला फिक्स माहीत असतं. एक ऑप्शन ए, ऑप्शन बी या दोन्हींपैकीच कोणता असणार आहे? सी आणि डी नसणार आहे. मग सी आणि डी त्यावेळेस आपण एलिमिनेट करून तुक्का मारू शकतोय. त्याच्यानंतर काय ऑल ऑफ दीज, नन ऑफ दीज यासारखे क्वेशन्स असतात. मग ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? गेसिंगमध्ये येतात. त्याच्यामुळे त्याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे. पण सध्या काय करा, की सध्या तुम्ही गेस करणं सुरुवात करा. तुमच्या लेव्हलने जेवढं तुम्हाला येतंय, जेवढं तुम्हाला जमतंय, तेवढं गेस करणं सुरुवात करा. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट कोणती गोष्ट आहे? त्याच्यानंतर काय? अॅनलाईज ईच अँड एव्हरी क्वेशन आफ्टर टेस्ट. सगळ्यात महत्त्वाची स्लाईड. हे पहा, टेस्ट तुम्ही 3 तासाची देताय, पण एनालिसिस करायला सुद्धा तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 तास त्याला लागणार आहेत. प्रत्येक क्वेशन घ्यायचा आहे. कसा आला? कुठून आला? कोणत्या चॅप्टरमधनं आला? सगळ्या गोष्टी पहा. यासारखे रिलेटेड अजून कोणते क्वेशन्स आहेत ते पहा, जे तुम्हाला येत नव्हते. हा क्वेशन माझा रॉन्ग झाला, तर तो का रॉन्ग झाला? नोट डाउन करून ठेवा. तुमच्या ज्या मिस्टेक आहेत नोट डाउन करून ठेवा आणि नेक्स्ट ज्या टेस्ट असतील, नेक्स्ट टेस्टला त्या मिस्टेक रिपीट होऊ देऊ नका. एवढी स्ट्रॅटेजी जरी तुम्ही फॉलो केली, रिकर्सिव्हली तुम्ही जर टेस्ट दिली, मिस्टेक एनालिसिस दिल्या आणि मिस्टेक रिपीट नाही होऊन द्यायच्या. ही गोष्ट तुम्ही एवढी जर हा लूप तुम्ही फॉलो केला, तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढणार आहे. तुम्हाला समजणार सुद्धा नाहीये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कोर कसा येतोय याच्याकडे तुम्ही पाहू नका. तिथं आपली काय होतं, कॉन्फिडन्स कमी होतं. टेस्ट द्यायची. क्वेशन पुढे आलाय, मला सॉल्व्ह करायचा बस. 1 मार्क माझा वाढवू, कमी होऊ, मला सॉल्व्ह करायचा येत नाहीये. ठीक आहे, मी स्किप केला. टेन्शन घ्यायचं नाहीये. ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, तर ऑब्व्हियसली तुमचा स्कोर खूप इन्क्रीज होणार आहे आणि इन्क्रीज होतो.
हे पहा तुमचा स्कोर असा ग्राफने स्टेडी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे कसा स्कोर कसा इम्प्रूव्ह होतो मी तुम्हाला सांगतो. या पद्धतीने तुमचा स्कोर हा ऑल्वेज इम्प्रूव्ह होत असतो. पण काही वेळाच्या नंतर हे काय होतं, सॅच्युरेशन या पद्धतीने येतं. मग मला आपल्याला इथपर्यंत जायचंय ना, तर इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. खूप साऱ्या टेस्ट द्यायला लागणार आहेत, रिव्हिजन करायला लागणार आहे. त्याची तयारी तुमची असणार आहे. त्याची तयारी तुमची असली पाहिजे. आता 7-8 दिवस राहिलेत एक्झामला फक्त. कन्सिडर करूयात तुमचा पेपर समजा 11 तारखेला आहे, पहिली शिफ्ट तुमची आहे. तर त्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस तुम्हाला टेस्ट देणं बंद करायचंय. मग काय करायचंय टेस्ट देणं बंद करून रिव्हिजन करायचे. जे तुम्हाला येतंय त्याची रिव्हिजन करायची. जे येत नाहीये त्याची रिव्हिजन करायची किंवा तयारी करायची. या पद्धतीने जर तुम्ही केलं, तर खूप चांगला स्कोर हा सी-ई-टी एक्झाममध्ये तुमचा येऊ शकतो. मग मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल किंवा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.